तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष कुंभार तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, तुम्ही बघा शेवटपर्यंत, खूप मजा येईल। मी आज तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे। गावाचं नाव काढलं की माझ्या मनात खूप हुरहुर वाटते, कधी एकदाचं गावी जातो असं होतं। तर गर्दी बघून तुम्हाला समजत असेल, हे सगळे लोक गावाकडे वोटिंगसाठी चालले आहेत। बसची तिकीट पण खूप जास्त होती, पण आम्ही आज भावाच्या मित्राच्या ट्रॅव्हल्समध्ये जाणार आहे आणि आता रात्रीच्या जवळपास 12 वाजून गेले आहेत, तरी ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आमची गाडी अजूनही आलेली नाही। तुम्ही बघू शकता की गावी जाण्यासाठी लोकांची किती गर्दी आहे आणि आज माझ्यासोबत गावी जाण्यासाठी घरातले पण आहेत आणि त्यात माझा परवा पेपर आहे आणि त्यामुळे उद्या रात्री मला लगेच परत यायचं आहे। व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत, खूप मजा येईल। फायनली रात्रीचा 1 वाजला आहे, आमची गाडी आली, गाडीमध्ये बसलो, आमचा प्रवास सुरू झाला। मला बसण्यासाठी सेकंड क्लास सीट मिळाली आणि माझा भाऊ पुढे केबिनमध्ये बसलेला। थोडं अभ्यासाचं सामान घेतलं होतं, पण या लोकांनी लाईट्स ऑफ केल्या, सगळेजण झोपले। रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि मला गावीला जाण्यासाठी एवढा लेट कधीच होत नाही, आज खूपच लेट झालेला आहे। रात्रीच्या 3 वाजले आहेत आणि आपली गाडी आता लोणावळ्याच्या घाटामध्ये पोहोचली आहे। घाट पूर्णपणे जाम आहे, तुम्ही बघू शकता, ट्रॅफिक खूप आहे, पूर्ण घाट जाम झालेला आहे गाड्यांनी। सगळेजण निवांत झोपले होते, पण मला परवाच्या पेपराचं खूप टेन्शन येत होतं, माझी झोप काय लागतच नव्हती। पुणे पास केलं आणि गाडी इथे खेड शिवापूरमध्ये आमची चहा पिण्यासाठी थांबलेली आहे। चहा वगैरे पिला आणि जसं जसं गाव जवळ येईल तसं तशी थंडीची आम्हाला जाणीव व्हायला लागलेली आहे। सकाळच्या 7 वाजले आणि आम्ही खंडाळ्याच्या घाटामध्ये पोहोचलो। खंडाळ्याच्या घाटामध्ये काही जास्त ट्रॅफिक नव्हती आणि बाहेर थंडी तर खूप जाम पडलेली होती, खूप थंडी वाजत होती सकाळच्या पारी। तसं तर मी नेहमी उंबरमध्येच उतरतो, पण गाडी तारयाला जाणार असल्यामुळे आज आम्ही सासवडूनच उतरलो। उतरल्याबरोबर लगेच आम्हाला आमचा मित्र न्यायला आला, मित्राच्या गाडीवर बसलो आणि निघालो। सकाळच्या 9 वाजल्या आणि शेवटी गावात पोचलो। गावात पोचल्याबरोबर थोडासा जीवात जीव आला माझ्या। सकाळी आंघोळ केली आणि आमच्या बूथवर वोटिंगची चिठ्ठी घेण्यासाठी आलो आणि मित्र पण सगळे आले होते। मित्रांच्या सगळ्या गाठी वगैरे घेतल्या आणि तुम्ही बघा, ही अशी चिठ्ठी मिळते, ही चिठ्ठी घेतली आणि मी निघालो। सगळे मित्र वगैरे जमले होते, मग आम्ही सगळे एकत्रच मतदान करायला निघालो आणि आता तुम्हाला समजलेच असेल की आम्ही कोणाला मतदान करणार आहे। ही माझी गावाकडची मराठी शाळा आहे, शाळेमध्ये आलो, मतदान करून घेतलं। आता रात्रीच्या 10 वाजलेले आहेत आणि आम्ही परत मुंबईला येण्यासाठी निघालेलो आहे। रात्री मित्र न्यायला आला, खूप जास्त थंडी असल्यामुळे मित्र त्याची 4 व्हीलर घेऊन आम्हाला न्यायसाठी आला। खरं तर जाताना खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार, दुसऱ्या दिवशी एक्झाम पण होती, त्यामुळे मला मुंबईला जाणं भागच पडलं। तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। हा आजचा आपला ब्लॉग थोडा मोठा झाला आहे, तर तुम्हाला मोठा ब्लॉग बघण्यासाठी आवडला का नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।